भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ अनेकांचे कानी गुणदोष मनान आणि गुणदोष मनान आणि गुणदोष मनान आणि तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा करी संताच्या चरणा करी संताच्या चरणा तुझ
तरी हा सुलभ उपावा तुझा भावा तुझा भावा तरी हा सुलभ तरी हा बोला 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 टाळे. भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनिकांचे कानी गुणदोष मनानानी तुझ भावा हे देव
तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची देवाच्या नजरे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुजाभं जगननिहित पाणिमण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक माझा पायावरिया पार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता अर्थात निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्व संत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा तुकोबार यांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 6 चरणाचा प्रासादिक प्रसिद्ध आणि गोड अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात अर्थात उपदेश करतात. विठाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजणे आधी 2 शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल. आपल्या या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि या मुंबई शहरामध्ये ही नवी मुंबई आणि या नव्या मुंबईमध्ये अनेक सेक्टर आहेत, अनेक एरिया परिसर आहे. त्यामध्ये सानपाडा या पवित्र क्षेत्रामध्ये सेक्टर नंबर 8 बरोबर ना, या ठिकाणी भगवान गणरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये गणेश जयंतीच्या महापर्वावरती सुरू असणारा हा
भक्ती उत्सव भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादाने गुरुवर्य प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा बोले आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य विकासानंद महाराज मिसाळ या महात्म्यांच्या शुभ प्रेरणेने मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ सांडपाडा परिसरातील भाविकांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक स्पीकरवाले आणि आपण सर्व उपस्थित पंचकृषी परिसरातून जमा झालेले आपण सर्व श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील मला वाटते आजची ही 4थ्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या माध्यमातून जवळजवळ 5-7 महिन्यापूर्वी रामकृष्ण अगदी आग्रहानं ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली गेली. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये. अगदी अनेकांचा आग्रह या सेवेच्या निमित्तानं होता. सगळी आपली आंबेगाव जुन्नर सिन्नर संगमनेर पारनेर आदी करून परिसरातील बरीच मंडळी आणि त्यांचा आग्रह होता आणि म्हणून आजची ही सेवा आग्रहानं खरं तर माझ्याकडे सुपूर्त केली गेली आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अतिशय सुंदर अतिशय गोड. अवटी बाबा मी नेहमी मुंबईला आल्याच्यानंतर मला मुंबईच्या लोकांचा परमार्थ पाहिला का आश्चर्य वाटतं महाराज. असं खेडं आणि मुंबई जर पाहिली महाराज मुंबईमध्ये काय माणसाची धावपळ आहे. माणसं सारखे धावतूच आहे म्हणजे सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं मारितो चक्रा. इतके माणसं चक्रा मारतात महाराज. इतकी धावपळ माणसाच्या जीवनामध्ये असताना सुद्धा मुंबईचा परमार्थ जर पाहिला तर तो आळंदीला सुद्धा लाजवी. इतका सुंदर परमार्थ मुंबईमध्ये पाहायला मिळतं आणि ते आल्याच्या नंतर इतकं सुंदर गोड नयनरम्य अशा प्रकारचं वातावरण पाहिल्याच्या नंतर मन असं भारावून जातं महाराज. अतिशय गोड सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था डेकोरेशन अतिशय सुंदर आहे. मंडप छान आहे. ऐकणारे छान आहे. वाजवणारे छान आहे. विनेकरी छान आहे. गाणारे छान आहे. स्पीकरवाले अरे म्हणा ना का तुम्ही नाराज आहे माझ्याकडे छान आहे. चोपदार छान आहे. मग कीर्तनकार काय का नाही आज असं जुळून आले ना महाराज सगळं काय सांगायचं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. मी नेहमी कोटी करत असतो खरंच सांगू ना नाही म्हणजे अगदी अतिशोक्ती म्हणून पण वस्तुस्थिती महाराज. ऐकणारी मंडळी सामान्य नाही हो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती सामान्य श्रोती नाही येते तर बसणारी तितक्याच तोला मोलाची. बर महाराज वाजवणारे दोन्ही बाजूला 2 इंद्र आहे म्हणजे वाजवायला इंद्र आहे. गायला म्हणजे भागवत गोवन सारखे सगळे गायला गंधर्व आहे. ऐकताय ना. वाजवायला इंद्र आहे गायला गंधर्व आहे पण भागवत बुवा हम भी किसी से कम नाही. कीर्तन करायला राजेंद्र आहे असं. आता सगळ्यांची नावं घेत नाही. आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करतो आणि अगदी 10 म्हणजे 10 मी घड्याळाचा एकदम पक्का माणूस आहे वेळेचा. हो तुम्ही अर्थ घ्यायचा ऐका. अगदी सर्वांच्या चरणाला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठाला भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. अर्थात उपदेश करतात. अतिशय गोड अतिशय चिंतनीय अशा प्रकारचा अभंग आपल्या समोर गायला गेलेला आहे. अतिशय गोड विचार तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून मांडलेले. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला आहे. पण 2-3 मुद्दे आपल्या समोर ठेवून जाणार आहे. महाराज आपण या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये सगळेच आस्तिक नाही. या जगाचा विचार केला तर या जगातले सगळे नास्तिक नाही. नास्तिक आस्तिकानं भरलेले हे सगळं जग आहे.
पण संत जीवनाचा विचार केला तर संत जीवनाने आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना या जगाचं कल्याण व्हावं, या जगाचं हित व्हावं, देवाला मानत असू द्या किंवा देवाला मानत नसू द्या, कोणीही दिसला तरी संत त्याला मात्र उपदेश करतात. का? कारण संतांना राहवत नाही. म्हणून संतांनी या जगाला देवाच्या प्राप्तीचा उपाय वेळोवेळी सगळ्याच संतांनी सांगितलाय. सगळ्या संतांनी सांगितलंय. अगदी ज्ञानोबाऱ्यांपासून तर निळोबाऱ्यांपर्यंत आपल्याकडे जी संत मालिका आहे, सगळ्या संतांनी जगाला उपदेश केलाय. पण पहिली गोष्ट, जगाला उपदेश करण्याचा नैतिक अधिकार शास्त्र कोणाला देतं? म्हणजे या जगाला उपदेश करण्याचा अधिकार वेदाचा नाही, या जगाला उपदेश करण्याचा अधिकार देवाला नाही, या जगाला उपदेश करण्याचा अधिकार जीवाला नाही. मग ऐका, जगाला उपदेश कोण करू शकतो? वेद जगाला उपदेश करू शकत नाही, देव जगाला उपदेश करू शकत नाही, जीव जगाला उपदेश करू शकत नाही. का? हे तिघही स्वार्थी. ज्याच्या अंतःकरणात स्वार्थ राहिलेला नसतो तोच या जगाला उपदेश करू शकतो. विठाला ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं संतत्व बांधलेलं नाही त्याला या जगाला उपदेश करण्याचा अधिकारच नाही, असं मी म्हणत नाही. नाही संताची उमटले अंगी, उपदेशाला गे पात्र झाला, उपदेशाला गे पात्र झाला. आई संतांनी उमटले अंगी, उपदेशाला गे पात्र उपदेशाला गे पात्र झाला, उपदेशाला गे पात्र झाला. ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ज्याच्या जीवनामध्ये नाही, एक आणि ज्याच्या जीवनामध्ये संतत्व बांधलेलं आहे तो, म्हणजे संतत्व अंगी बांधावा लागतं तेव्हा उपदेश करता येतो, आणि जीवनातला स्वार्थ बाजूला करावा लागतो तेव्हा उपदेश करता येतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं किंवा आधी करून सगळ्या संतांचं जीवनचरित्र पहा, आपण त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपल्याला पाहायला मिळणार नाही. बाकीचे सगळे स्वार्थी, सगळे म्हणजे सगळेच. मग सगळ्यांमध्ये कोण कोण मी तुम्हाला सांगितले? जीव ही स्वार्थी, देव ही स्वार्थी आणि वेद ही स्वार्थी. काय बोलता महाराज तुम्ही? हो बोलतो म्हणजे काय चुकीचं बोलणार नाही अजिबात. जीवाचा विचार जर केला तर जीव मुळातच स्वार्थी महाराज. किती स्वार्थी माणसं, आता काय सांगावं. इतके स्वार्थी माणसं स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर माणसं दुसऱ्याचा विचारच करत नाही महाराज. इतके स्वार्थी माणसे आहे का नाही? ज्ञानोबाची उभी सांगतो तुम्हाला. तैसे काया वाचा मनी बलतिया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. काय भाव व्यक्त केला ज्ञानोबाने? ज्ञानोबाने सांगतात स्वार्थ साधिता पराचे हित न पाहे. इतकी माणसं स्वार्थी आहेत का नाही? अगदी या चोवीची मन आपल्याकडे व्यवहारात एक मन आहे, सांगतो तुम्हाला, लय गोड मन आहे. योगानं मागे कुंभमेळा झाला. कुठं? प्रयागराज. आणि आता नाशिक. कुंभ म्हटला
कुंभात कोण असतात? तुम्ही नाराज आहे का माझ्या काही? हे बघा, मला माणूस खालून जर बोलला नाही, शपथ सांगतो माझ्या घोड्यात गोळा उठवतोय. त्याच्यामुळे तुम्ही जरा बोलत जा. मला असं बोलणारा माणूस पाहिजे. जर असा मुक्का माणूस बसला का जमतच नाही मला. मी त्याच्यामुळे आता हे 9 ते 11चे कीर्तन बंद करून टाकले आहे. 9 ते 11चं कीर्तन म्हणलं का लोक जाम जेवून येतात. मग कीर्तनात आलं, अरे डोळा उघडाय का एवढा त्रास होतो महाराज कीर्तनात. कीर्तनातला श्रोता असा चाणक्य असला पाहिजे महाराज. त्याला म्हणतात प्रत्युत्पन्न होती पाहिजे. समोर टपकन उत्तर दिलं पाहिजे. त्याचं बोलत जा. चला ऐका, आता कुंभमेळा नाशिकला आहे. कुंभ म्हटला का कोण? साधू. आणि साधू म्हटलं का कुंभ. समीकरणाचं आहे कुंभ आणि साधू, साधू आणि कुंभ. तुम्ही आता कुंभातले साधू म्हटले ना महाराज, बेफिकीर अशा प्रकारचे साधू असतात. साधूचं लक्षण आहे काय? जटा, दाढी, भगवी कपडे, कमंडलू, घडावा, चिमटा, शबनम, माल कळलं का तुम्हाला? शबनम मध्ये माल. एक साधू बिचारा एका झाडाखाली बसलेला आहे आणि आली त्याला लहर. साधू म्हटलं का त्याला लहर येते महाराज. अगदी विधी अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जीवन जगत असताना मग बहुतेक अंशी जवळजवळ 85-90% साधू दाखवू हात करून सगळं ऐका. साधू एका झाडाखाली बसलेला एकटाच आहे बिचारा. त्याला लहर आली. त्यानं शबनम मध्ये हात घातला, शबनम मधला माल काढला, हातावर टाकला, बोटाने चोळला, त्याच्यातले खडे बाजूला टाकले, बिये बाजूला टाकल्या, थोडीशी तंबाखू टाकली, छापी भिजून आणली, थोडस पाणी टाकलं, मळली, चिलमीत खडा टाकला, वरून भरली. काय? अरे म्हणा ना, माल वरून भरला, वरून ठेवली. काय? गुंडी. अनुभवी आले अंगा. वरून गुंडी ठेवली आणि खालून छापी लावली. माझ्याकडे पहा आता, माल भरला, गुंडी ठेवली, खालून छापी लावली आणि एकटाच होता. दुडी काय कोणी नव्हतं. मग ती त्यानं माझ्याकडे पाहिलं तुम्हाला लगेच कळले. त्यानं अशी चिलीम धरली, इथे काड्याची पिटी धरली, एक काडी काढली, चिलीम अशी ठेवलेली, एक काडी ओढली आणि लावली. कशाला? चिलमीला काडी लावताच ती काडी त्याच्या हातातून सटकली. जशी सटकली तशी पडली. कशावर? दाढीवर. घेतला ना दाढी ना पीठ. पाहता का माझ्याकडे? दाढी पेटायला लागली. एक जण चालला होता, त्यालाही तलप होती. कशाची? बिडीची. काड्याची पिटी नव्हती. पेटताना काहीतरी पाहिलं, धावतच आला. खरं सांगा, पहिलं काय करायला पाहिजे? बोला आता, बोला. पहिली दाढी विजवायला पाहिजे. पण त्यानं काय केलं? काय मोने मार या उभीचा त्या म्हणीचा अगदी तंत जुळते. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल. म्हणा पुढचा आता. याला म्हणायचं स्वार्थानं बरबटलेला आहे. त्याला स्वतःचा स्वार्थ कळतो. दुसऱ्याचं काहीही झालं तरी चालेल, त्याच्याशी त्याला काही गरज नसते. हा एक वर्ग आहे, त्याला जीव म्हणतात. जीव मुळात स्वार्थी महाराज. बघा ना तुम्ही, जीवाचा विचार करा. आता भारताचा विस्तार नाही करत, मला पुढे अभंगाचा विचार मांडायचा आहे. जीव मुळात स्वार्थी आहे. तो जगाला उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही. बर, जसा जीव जगाला उपदेश करू शकत नाही, तसा देवही जगाला उपदेश करू शकत नाही. महाराज काय बोलतो? हो, नाही उपदेश करू शकत देव सुद्धा. का? महाराज देव सुद्धा या जगामध्ये स्वार्थीच आहे. स्वार्थीच आहे देव. का बरं? प्रमाण सांगतो तुम्हाला. महाराज आतापर्यंत देवाचे या भूतलावरती किती अवतार झाले? संत मालिकेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये मानलेले अवतार आहे किती? बोटांकडे तरी पहा माझ्या. किती? 10 अवतार आपल्याकडे मानतात. कोणाकरता घेतले हे सगळे अवतार? भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. म्हणजे देवानं आतापर्यंत 10 अवतार घेतले. पण या 10 अवताराचं प्रयोजन सांगत असताना भगवंताने गीतेमध्ये बोलले. भगवान काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां एक आणि विनाशाय च दुष्कृतां 2. याच श्लोकाचा अनुवाद तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. धर्म रक्षा भक्त
के पायापाशी दुर्जनास संहारे दुर्जनास संहारे दुर्जनास संहारे भक्तारा के पायापाशी दुर्जनास संहारे दुर्जनास संहारे दुर्जनास संहारे भक्तारा के पायापाशी म्हणजे मी भक्ताचं रक्षण करतो दुर्जनाचा नाश करतो. म्हणजे माझ्या अवताराचं प्रयोजन आहे भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा नाश करणं. अरे पण जगाचा विचार जर केला तर या जगात सगळे दुर्जन नाही आणि या जगात सगळे सज्जन नाही. जे सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही त्यांचं काय आली ना अडचण. बघा बघा हे नाही का अजून सांगतो. देवाचा अवतार कोणाकोणाकरता झाला? एक तर सज्जना करता झाला नाहीतर एक दुर्जना करता. लगाले जगाचा विचार करायचा आपल्याला. आज आपण सगळे मंडपामध्ये ते कीर्तनाला आलेलो आहोत ना. कीर्तनाला आहेत ना तुम्ही? कीर्तनात आहेत का? शरीरानं तरी आहेत. मनाचं काय असेल मला माहित नाही पण शरीरानं तरी आपण सगळे कीर्तनात आहेत. आता मला तुम्हाला विचारायचं इथं बसलेल्या पैकी कीर्तनकारा सहित सज्जन कोण कोण आहे? वरती बोट करा बरं. तुम्ही म्हणाल कीर्तनकारानच खाली मान का केला. म्हणजे सज्जन म्हणून घेण्याचं धाडस आपल्याकडे नाही. म्हणजे इथं बसलेल्या पैकी सज्जन कोणी धरून कोणी आणलंय नेमकं इकडे. आता सज्जन जर असते तर तुम्ही काय केलं असते? बोला ना. बोटावरती केले असते म्हणजे सज्जन. बरं झालं सज्जन नाही तर दुर्जन कोण कोण आहे बरं? हीच अडचण नाही. आपण सज्जनही नाहीये आणि आपण दुर्जनही नाहीये. म्हणजे आपण देवाला दिसतच नाही महाराज. म्हणजे आपल्याकडे देवाचा अवतार नाही. चला ऐका. देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे सज्जना करता. देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे दुर्जना करता. म्हणजे आतापर्यंत जे जे अवतार देवानं घेतलेले महाराज ते सज्जना करता आणि दुर्जना करता घेतले. बर तुम्ही पहा आतापर्यंत भगवंताने जे 10 अवतार घेतले ना त्या 10 अवतारापैकी एकाच अवतारामध्ये 2दा तत्वज्ञान सांगितलंय. एकच अवतार. बाकीचे 9ही अवताराचा विचार करा. 9 अवतारात कोण तत्वज्ञान सांगितलं नाही काही बोललेच नाही ते. पण एका अवतारात मात्र भगवंताने 2दा तत्वज्ञान सांगितलं तो म्हणजे कृष्ण अवतार. या कृष्ण अवतारामध्ये भगवंताने 2दा तत्वज्ञान सांगितलं. एकदा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला. अर्जुनाला उपदेश केला आणि निजधामाला जात असताना उद्धवाने देवाला विनंती केली देवा तुम्ही निजधामाला चाललात ना पण तुमचं तेज या मृत्यू लोकामध्ये ठेवून जा. म्हणून जाता जाता भगवंताने कोणाला उपदेश केला? उद्धवाला. श्रीमद भागवत उद्धवाला सांगितलं आणि श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. हे 2 ग्रंथ देवाने सांगितले. पण तुम्ही या 2ही ग्रंथांच्या खाली ज्ञानोबा टीका भगवद्गीतेवरती आहे आणि नाथमार्गांची दशमस्कंदावरती जी भागवतावरती टीका आहे. अगदी दोन्ही ओव्या अगदी सेम टू सेम दोन्ही ओव्या. भगवंताने सांगितले उद्धवाला सांगितलं आणि अर्जुनाला सांगितलं जे तत्वज्ञान आतापर्यंत मी कोणालाच सांगितलं नाही ते तुम्हाला दोघांना सांगितलं. काय 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 कोणाला सांगितलं नाही म्हणजे आईला सांगितलं नाही, वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. बऱ्याच वेळेला माणसं आईला सांगत नाही, वडिलांना सांगत नाही, कदाचित भावालाही सांगत नाही, पण चौथीला सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगा कोणती? बायको. या पठ्याने बायकोला नाही सांगितलं हे गुह्य अर्जुनेसी हे गुह्य उद्धवासी. अशा सेम टू सेम दोन्ही होय. ते गुह्य तत्वज्ञान मी तुला सांगतो आणि तुलाही सांगतो हे कोणालाही सांगू नको. म्हणजे देव कसा आहे बोला आता. स्वार्थीचा देव आहे मी,
बर चला, जीव स्वार्थी याच्यात नवल नाही, देव स्वार्थी. देव स्वार्थी याच्यात नवल नाही, वेदही स्वार्थी. महाराज या वेदाचं वर्णन केले ज्ञानोबारांनी. जाणीवेची निबळी कोणी वेदा कोणी आगळे. वेदासारखं जाणीव, वेदासारखं तत्वज्ञान या जगाच्या पाठीवरती कोणाकडेच नाही. पण ज्ञानोबारा सांगतात तोही कंजूस आहे, तोही कानी लागला त्रैवर्णिकांच्या. सगळ्यांना नाही सांगितलं महाराज त्याने. म्हणजे तो कसा आहे म्हणा ना, आता जीवही स्वार्थी, देवही स्वार्थी आणि वेदही स्वार्थी. या जगामध्ये निस्वार्थ जीवन फक्त आणि फक्त साधू संतांचे. महाराज कुठला स्वार्थ पाहिला नाही. विठाला जर सदाचित स्वार्थ पाहिला असता तर एवढं वर्णन माझ्या ज्ञानोबारांचं केलं नसतं. महाराज न पाहेयाती मुळाचा विचार, जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी नाही, गवादी. गवादी म्हणजे पंगर. काय विशेष ज्ञानोबा राहील. पहिली कोणाची जात, कोणाचं जात कुळ पाहिली नाही. हे सगळं तत्वज्ञान जगाला सांगितलं. हे संतांच्या अंतकरणामध्ये येत किंचित सुद्धा स्वार्थ नाही. महाराज ज्याच्या अंतकरणामध्ये स्वार्थ नाही तीच व्यक्ती संतत्व अवस्थेला प्राप्त होते आणि त्याच व्यक्तीला या जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेशात्मक अशा प्रकारची तुकाराम महाराजांची भाषा आपल्याला पाहायला मिळेल. अरे तुझ व्हावा आहे देव, तुला देव प्राप्त व्हावा वाटते तुला, मग वाटत असेल तर त्याच्या करता मी तुला उपाय सांगतो. देवाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. तर पहिली गोष्ट महाराज तुकाराम महाराज ज्या देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात ना, पहिली गोष्ट देव नावाची वस्तू या जगात अस्तित्वात आहे का. एक ऐका, आहे आहे तर त्याच्या प्राप्तीची गरज काय. दोन गरज आहे तर त्याच्या प्राप्तीचे उपाय काय. तीन मला वाटतं एवढे बाद झाले. एवढे बाद झाले. अजून सांगू हे मी अजूनही सांगितले असते एका पाकिटात एवढे तिने सांगितले. ऐका महाराज ज्या देवाच्या प्राप्तीचा उपाय तुकाराम महाराज सांगतात ना, पहिली गोष्ट आमचा मुद्दा आहे देव नावाची वस्तू या जगात अस्तित्वात आहे का. देव जगामध्ये महाराज वर्तमान काळाचा विचार जर केला तर आज वर्तमान काळामध्ये अशी काही संघटना या जगामध्ये उभी राहिली आणि त्यांनी त्या संघटनेच्या माध्यमातून जगात प्रचार सुरू केला. या जगात देव नावाची वस्तूच अस्तित्वात म्हणा ना नाही. हो आहे अशी संघटना आज सुद्धा आता वर्तमान काळात आहे. भविष्यातलं नाही सांगत, वर्तमान काळातलं सांगतो. म्हणजे भूतकाळातलं नाही सांगत, वर्तमान काळातलं सांगतो. मागे तर अनेकांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतल्या होत्या, पण वर्तमान काळात सुद्धा अनेकांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतल्या आहे. अरे देव नावाची वस्तूच या जगामध्ये अस्तित्वात नाही. आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही म्हणता देव या जगामध्ये आहे तर आम्हाला दाखवा.
चार्वाकाचा सिद्धांत आहे, चक्षुर्वही सत्यम, म्हणजे काय, जे डोळ्यानं दिसतं तेच आहे, जे डोळ्यानं दिसत नाही ते नाही. असं एक संघटन उभं राहिलं. मागे वक्ते बाबांनी याच्यावरती असं संघटन केलंय, तुम्ही पाहिले की नाही ते व्हिडिओ, मला माहित नाही, एक होम केलेला आहे, त्याच्यामध्ये समिधा टाकलेला आहे आणि वक्ते बाबांनी त्यांच्या आहुत्या दिलेल्या, त्यांची नाव मी तर सांगून मी गोत्यात येत नाही. तुम्ही पाहिलं की नाही मला माहिती, युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते. असो, चला गेले ते बिचारे वैकुंठवासी झाले. पण वक्ते बाबांचं जे संघटन होतं ना महाराज, काय वक्ते बाबांची कीर्तन असायची. एकदा बोलायला लागले, आता ते इथं न बोललेलं बरं, कारण ते त्यांना शोभत होतं, ते आपल्याला नाही शोभत. ऐका, देवाच्या अस्तित्वाबद्दल घेतलेले संशय, देवच नाहीये आणि आहे तर आम्हाला दाखवा. जे डोळ्यानं दिसतं तेच आम्ही मानतो, जे डोळ्यानं दिसत नाही ते आम्ही मानायला तयार नाही. मग आपल्या बऱ्याच लोकांनी विचार केला, हा राव, अरे दिसत तर डोळ्यांनी नाही, मग कशाचा देव आलाय? नाही ना मानत काही लोक, नाही मानत, देवच जगामध्ये नाही अशा संघटनेने अनेक लोकांना बळी पाडलं आणि अनेक त्याला बळी पडले, देवाचं अस्तित्व नाकारलं. पण तुम्हाला सांगू, किती घुबड एकत्र आले आणि ते म्हणले सूर्यच नाही, नाकारेल का अस्तित्व? घुबडाच्या बोलण्याने सूर्य झाकला जाईल, तशी अशी अनेक घुबड उभी राहिले ना तरी देवाचं काही बिघडणार नाही महाराज. देवाचं अस्तित्व मानत नाही, दिसत नाही म्हणून आम्ही मानत नाही. बर, पण आता काय झालं, आपण वारकरी लोक म्हणजे कसे बिचारे, कपाळाला गण लावला, गळ्यामध्ये माळ घातली, एवढ्याच जीवनामध्ये काय काय गोष्टी, पण काही माहित नसतं आपल्याला, ना अभ्यास केलेला असतो, ना शास्त्र वाचलेलं असतं. बरं, कीर्तनातही एवढं काही ऐकायला मिळत नाही. आता कीर्तनाची परिस्थिती लय अवघड झाली. कीर्तनातही प्रत्येक कीर्तनकार आला आणि पिंगळा माबारी, पिंगळा का कीर्तनकाराचा आज आहे का हेच नाही कळलं. कोणताही कीर्तनकार आला तर काय इतकी अवघड परिस्थिती झाली महाराजांच्या कीर्तनामध्ये. लोक कीर्तनकाराला अगोदरच सांगतात, महाराज कीर्तन असं झालं पाहिजे. भागवत तुम्ही गायक म्हणून फिरतात, आता तुम्हाला माहिती कीर्तनकारांची परिस्थिती. आता हे ठेवणारे काही एवढे शहाणे नाही अलीकडच्या काळामध्ये. तुम्ही प्रत्येक सप्त्याची नियोजन गावातील एकतर पुढाऱ्यांच्या हातात गेलेत, नाहीतर तरुणांच्या हातात गेले. आता बहुतेक सप्त्याची नियोजन गावातील भजण्याच्या हातात राहिले. आता इथं बरी, इथली परिस्थिती बरी आहे, कारण इथं अजून ही जुनी माणसं आहे तोपर्यंत बरं आहे. एकदा लागल्या काय गावाकडच्या सप्त्याची कीर्तन पहा महाराज, याच्यावरती पदव्या असतात. गायनाचार्य, गायन सम्राट, स्वरगंधर्व, आणि त्याची पुढे पदवी काय, पदवी तर पुढे खतरनाक आल्यात. विनोदाचार्य, विनोद सम्राट, विनोदाचा बादशाह, ते का पदवी आहे का काय? किती अवघड आहे परिस्थिती. हे लाईव्ह चाललंय, काय आपल्याला काय घेणं ती नाही येणं, जाऊ दे, काय अडचण नाही, घाबरत नाही आपण काही. पण जी वस्तुस्थिती या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराज कीर्तनाची, तुम्ही राऊत महाराजांची कीर्तन ऐका, पहा जरा. महाराज काय सांगायचंय त्यांच्या भाषेत बोलू का जरा. महाराज राऊत बाबाचे शब्द म्हणजे बिगर काडी लावता केस जळतात. कुठले? नाकातले. बाबाचा शब्द म्हणजे खतरनाकच असतो महाराज. इतकी विकलांग आणि भयानक अशा प्रकारची परिस्थिती आता वर्तमान कीर्तनाची झाली महाराज. तितकं तत्वज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. देव नाही आहे तर दाखवा. बरं, दाखवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाहीये. आपण दाखवून काही शकतो, दाखवू शकतो. आपण मंदिरात नेऊ आणि त्याला दाखवू, बघ कोण, अरे हा देव नाहीये, ती कोण आहे, ती मूर्ती आहे. आणि आपलाही भाव काय आहे, आपला भाव मूर्तीच आहे आणि तो देव आहे असा भाव असता तर त्याच्या समोर उभं राहून कोणाच्या, तो देव आहे हा भावच नाहीये, ती काय आहे, ती मूर्ती आहे, हाच भाव आहे. आणि असा जर भाव असता तो देवच आहे, पण जगात पाप करणार माणूस दिसला नसता महाराष्ट्रामध्ये. मंदिरात अत्याचार करणारे बाद, मग त्यांना मंदिरात देव दिसतो का मूर्ती दिसते? मूर्ती दिसते महाराज, देव नाही दिसत. ऐका ऐका,
देव नाही देव नाही का दिसत नाही म्हणून आम्ही मानत नाही. अरे हो बाबा, दिसत नाही म्हणून जर तू देवाचं अस्तित्व ना करत असेल तर अरे जगात अशा अनेक गोष्टी ज्या दिसतच नाही तरी त्यांचं अस्तित्व आम्ही सगळ्यांनी मानले. जाऊ द्याला विचार, जगाचा विचार नाही करायचा, आता इथं आपल्याला विचार करायचा. आता आपण सगळे इथं बसलेले आहे ना, इथे काय आहे? मंडप आहे ना, सगळीकडे मंडप आहे. पण या मंडपात आपण जरी बसलेलो असेल तरी या मंडपामध्ये सूक्ष्म रूपाने आपल्याला जगण्याकरता वाहते काय? आपला श्वास जी आरती सुरू आहे त्या आरती ते काय आहे? हवा आहे. म्हणजे आपण सगळे कशात आहे आता? आपण कशात आहे आता? बोला ना जरा. आपण सगळे हवेत आहे, फक्त हवा थोडी कमी जास्त असत, पण हवा नाही असं एकही नाही. म्हणजे सगळे हवेत आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण सगळे कुठे आहे? बोला ना आता तरी. हवेत आहे नक्की? आहेत ना हवेत? दाखव बरं कुठे मग. कोणत्या कोपऱ्यात आहे? दाखव बरं. येईल दाखवतो तुम्हाला? बोला ना. नाही दिसत नाही मग नाहीये का? ऐका, हवा आहे का नाही? दिसते का? नाही का? मग न दिसणारी हवा जर तुम्हाला चालते तर न दिसणारा देव मानायला काय अडचण आहे? ऐका का पटतंय का बघा. हवा दिसत नाही तरी हवेचं अस्तित्व आम्ही मानले, मग देव दिसत नाही तर देवाचं अस्तित्व मानायला काय हरकत आहे? विठाला देव नाही दिसत नाही म्हणून नाही. अरे बाबा, पण मला एक सांग, मग देव नाही तरी हे जग उत्पन्न झालं कसं हे तरी सांग. तू सांगतो नाही महाराज, हे जग असंच निर्माण झालं. असंच काहीही जगामध्ये होत नाही. एखादी वस्तू उत्पन्न व्हायची असेल तर त्या वस्तूच्या उत्पत्ती करता दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक असतं उपादान कारण आणि दुसरं असतं निमित्त कारण. उपादान कारणाशिवाय आणि निमित्त कारणाशिवाय कार्याची उत्पत्तीच होत नाही. आता पण पहिलं निमित्त कारण आणि उपादान कारण हे काय सांग पहिलं. आता ही अडचण आहे. ऐका सांगतो ते सांगायला चालू एवढं लांब. ऐका, उपादान कारण आणि निमित्त कारण कशाला म्हणतात? ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही. ऐका, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात. ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. अजून ऐका, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात. ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. उदाहरण सांगतो, व्यवहाराच्या भाषेत बोलायचंय. आपण सगळे कोणापासून जन्माला आलो? व्यवहाराच्या भाषेत बोलायचं आपल्या आई वडिलांपासून. हे तर मान्य तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे आपला जन्म आपल्या आई वडिलांपासून झाला, बरोबर. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आपले आई वडील आपल्या जन्माचे उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? बरं, निमित्त कारणाचे बोला जरा तुम्ही. कसे निमित्त कारण आहे? का बरं? आपण जन्माला आलो आणि आपले आई वडील गेले तरी आपलं काही बिघडत नाही. बिघडत. मी पाहिले कितीतरी ठिकाणी बाळ पोटातच आहे, 2 महिन्याचा गर्भ आहे आणि वडील गेले तरी ते बाळ माझं सांगतो. मी 16 महिन्याचा होतो, माझे वडील वारले गेले. काय बिघडलं बरं माझं? काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. असंही घडतं. बाळ जन्माला आलं आणि आईच गेली मेली, जगलं का नाही ते बाळ? असं अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आई वडील आपल्या जन्माचे कोण आहे? निमित्त कारण आहे, उपादान कारण नाही. बरं, हे नाही का तर दुसरं सांगतो तुम्हाला. मडकं माहितीये? मडकं बरं नाही, मडकं तर गाडगं. बरं नाही, गाडगं तर आता सण झाला आपल्याकडे. काय? तिळ संक्रांती. गुरकुळ काय म्हणतो तुमच्याकडे त्याला? सुगड ना. म्हणजे ऐका, आईला नगर जिल्ह्यात कधी जर तुम्ही गेले तर सगळीकडे नगर जिल्ह्यात काय भाषा त्याला? गुरकुळ शब्द. गुरकुळ. भागवत तुमच्याकडे काय म्हणतात? बोळक. हा, म्हणजे काय बघा, बोळक गुरकुळ मग यांचं वेगळंच आहे. म्हणजे प्रत्येकाकडे सगळीकडे भाषेमध्ये भिन्न भिन्न असू द्या, हरकत नाही. ते कशाचं असतं बरं? मातीचं. म्हणजे मडक, गाडग, गुरकुळ, बोळक, सुगड कशाचं असतं? मातीचं असतं. कोण बनवतो त्याला?
कुंभार कशापासून बनवतो? माती पाणी त्याचा चिखल तयार करतो आणि कुंभार त्या मडक्याला तयार करतो. एकदा मडकं तयार झालं, आव्यात भाजायला टाकलं, भाजून घेतलं, तो वाजून पाहतो, टन टन वाजलं, थपीला ठेवून देतो. जर ते बद बद वाजलं तर परत मोडून टाकतो. आता मला तुम्हाला विचारायचंय, मडकं एकदा तयार झालं, थपीला ठेवून दिलं, कुंभार जगला काय? म्हणा ना आता पुढचं. कुंभार मेला काय? काय बिघडतं बरं त्या मडक्याचं? ऐका 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 ऐका. मडकं तयार झाल्याच्या नंतर कुंभार जगला काय, कुंभार मेला काय, त्याचं काही बिघडत नाही. कारण कुंभार मडक्याचा निमित्त कारण आहे. पण त्या मडक्याची जर मातीच काढून टाकली, अरे बोल जाईल का? मडक राहील का? नाही. म्हणजे मडक्याला उपादान कारण माती, तशी या शरीराला उपादान कारण परमात्मा आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे. एकदा याच्यातला प्राण गेला, डोळे तसेच असतात, पाहता येत नाही. कान तसेच असतात, दिसत नाही. म्हणा नका, कीर्तन झाले बोलणार आहे तुम्ही. ऐका ऐका. डोळे तसेच असतात, दिसत नाही. कान तसेच असतात, ऐकायला येत नाही. तोंड तसंच असतं, त्याने वास घेता येत नाही, बोलता येत नाही. नाक तसंच असतं, वास घेता येत नाही. हात तसेच असतात, उचलता येत नाही. पाय तसेच असतात, मग का चालत नाही? ऐका, का चालत नाही? पाय आहे ना, पण चालता येत नाही. हात आहे ना, पण उचलता येत नाही. डोळे ना, पाहता येत नाही. कान आहे, ऐकता येत नाही. नाक आहे, वास घेता येत नाही. तोंड आहे, बोलता येत नाही. मग का बोलत नाही? त्याच्यात असणार उपादान कारण जे तत्व आहे ना, ते तत्व निघून गेले महाराज. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे. प्राणाशिवाय शरीर होऊ शकत नाही महाराज. विठाला या सृष्टीला उपादान कारण कोण आहे? आता तरी बोला. परमात्मा आहे. हो, उपादान कारण या सृष्टीचा परमात्मा आहे. नाही, परमात्म्यानंच ही सृष्टी निर्माण केली. मी नाही बोलत. जिने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुली. परमात्म्याने निर्माण केले महाराज हे विश्व. कारण या सृष्टीचा विचार जर केला, आपण जर मागे 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 जर गेलो, आपल्याला हा भाव आहे. आमचा जन्म कोणापासून झाला? आमच्या आई वडिलांपासून. बरोबर आहे. आपले आई वडील कोणापासून आले? बोला जरा जरा. बरं, त्यांचे आई वडील कोणापासून आले? त्यांचे आई वडील. आता रात्रभर हेच सांगत बसू. ऐका, कुठपर्यंत तुम्ही बोलाल, पण एकदा तुम्हाला थांबावाच लागेल. आणि जिथे थांबाल ती परमात्म्याची शक्ती आहे. जिथे थांबू ती परमात्म्याची शक्ती आहे. ऐका, आणि या सृष्टीचा विचार करत असताना त्या सृष्टीमध्ये पूर्वी एकच परब्रह्म नांदत होतं. अशी संतांची प्रमाणे पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे 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 ते म्हणजे कोण होतं? परब्रह्म. एकटाच परमात्मा या सृष्टीमध्ये नांदत होता. मग खरं सांगा, एकटा माणूस किती दिवस राहील बरं? किती दिवस करमत बरं एकट्या माणसाला?
फार तर फार 21 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष. महाराज आमच्याकडच्या लोकांनी फार तिकडे पेटन सुरगाणं तिकडे जाऊन आणल्यात. असं नाही, आता काय करायचं नाही आपल्याला त्यांचं. पण एकट्याला करमत नाही म्हणून माणसं दुबई लावतात का नाही? नाही करमत महाराज माणसं एकट्याला करमत नाही म्हणून माणसं दुःखी होतात. तसा हा एकटाच परमात्मा राहत होता आणि त्याला एक दिवस बेचैन झालं, कर्मेना झालं. एकरेन कंठेची मनवी आयले, कंठेची मनवी आयले, वाचेले निर्माण सुदाई भुवने, निर्माण सुदाई भुवने, अतिशय सुंदर निळोबरांची गवळण आहे. एकलेन कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. ओ पण कोणी निर्माण केले? ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. या सगळ्या सृष्टीचा निर्माण करणारा हा सूत्रधार कोण आहे? भगवान परमात्मा आहे महाराज. भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली. एकट्याला कर्मेना झालं म्हणून या सगळ्या सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्याने केली. म्हणजे या सगळ्या सृष्टीचा निर्माता कोण आहे? परमात्मा आहे. नुसतं निर्माण केलं नाही, निर्माण करून थांबला नाही, तर सगळ्यांवरती सत्ता कोणाची? याचीच आहे, सगळ्या गोष्टीवरती. आता तुम्ही मुंबईला राहणारे माणसं अगदी तुमच्या जवळ आहे. कोण? समुद्र अगदी तुमच्या पायथ्याला आणि तुम्ही त्याच्या हुशाला आहे. जर समजा त्यांना विचार केली तुमच्या दर्शनाला यायचं, काय होईल बरं तुमचं? काय होईल बरं तुमचं सांगा ना. मला तुम्ही आता घरी जाऊन पाहिले, सांगत बसत नाही. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रणय स्थानम निधानम बीजमव्ययम. या पदावरच ज्ञानोबारांचं व्याख्यान आहे महाराज. काय ज्ञानोबारे सांगतात महाराज? ऐका. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा न उलंडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा नरेंद्र मोदीची. असं नाही म्हटले, हे आज्ञा माझी. पर्वती बैसका न संडावी. मला तुम्ही जर आमच्याकडे वर आले म्हणजे अकोले, जुन्नर, आंबेगाव, इकडं सिन्नर, संगमनेर, पारनेर, हे 2-4 तालुके असे आहेत मोठमोठे. काय आहेत? पर्वत आहे, डोंगर आहे, सगळ्या सह्याद्रीच्या रांगाच आहे, फार मोठमोठे डोंगर आहे. आणि समजा त्या डोंगरांनी विचार केला, सानपाड्याच्या लोकांनी लय सुंदर सप्ताह बसवलाय, सद्गीर महाराजांचं कीर्तन, जाऊ कीर्तनाला आपण. आमच्या कळसुबाईने विचार केला तर काय होईल बरं? तो इथं आला पण तो त्याची जागा सोडत नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्राने त्याची सीमा रेषा ओलांडायची नाही, ओलांडायची नाही. आणि समजा ओलांडली आपलं काही खरं नाही. म्हणजे का, पर्वत त्याच्या जागेवरती उभा आहे, समुद्र त्याच्या जागेवरती स्थिर आहे. ही सत्ता भगवान परमात्म्याची महाराज. ऐका, ही सत्ता भगवान परमात्म्याची. आणि म्हणून आपल्याला भगवंताचं अस्तित्व
मानायला पाहिजे नाही, खांड खाऊन मानावं लागेल. बरोबर डॉक्टर बाबाचा शब्द आहे. खांड खाऊन मानावं लागेल, मानावाच लागेल. महाराज या जगामध्ये सगळीकडे परमात्म्याचीच सत्ता आहे. म्हणजे देव या जगामध्ये आता तरी म्हणा आहे सगळीकडे. संतांचा अनुभव आहे. विठ्ठला जळी सारी भराला, विठ्ठला जळी सारी भराला, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवत नसेल तर आम्ही सगळे बेमान. संतांच्या शब्दावरती वचनावरती माणसाचा विश्वास अगदी असला पाहिजे. संत सांगतात ना, डोळे झाकून आपण ऐकलं पाहिजे. डोळे झाकून ऐकलं पाहिजे. शहानिशा सुद्धा करण्याची गरज नाही. कारण संतांचं वचन हे जगामध्ये त्रैकालिक नुसतं सत्य नाही, आत्यंतिक सत्य. संतांचं वचन म्हणजे त्रैकालिक अत्यंत सत्य. आणि दुर्दैव आहे महाराज जगाचा संतांवर विश्वास नाही. जगाचा संतांवर विश्वास नाही. आणि डोळे झाकून आपण ठेवायला पाहिजे होता संतांवरती विश्वास. पण तरी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतली म्हणून एवढा सगळा प्रपंच मांडावा लागला. ऐका, म्हणजे या जगामध्ये सगळीकडे अस्तित्व आहे कोणाचं? देवाचं. देव जगामध्ये आहे आहे आहे. विठाला विठाला आहे हे सिद्ध अजूनही नाही पटलं म्हणून झालं. देव आहे. अंतर्बाह्य देव आहे. देव आहे. देव आहे. तिनं सांगितलं देव आहे. देव आहे जवळ अंतर्बा आहे. इथे आहेच घ्या बरं. ऐका, देव आहे. देवाचं अस्तित्व मानलं पाहिजे. एक मग आहे देव तर त्याच्या प्राप्तीची जीवाला गरज काय आहे? तर काय गरज आहे त्याची आम्हाला? हो अरे, ज्यांनी देवाचं अस्तित्व मानलं नाही त्यांचं काही बिघडलं नाही तर आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज काय? काय गरज आहे जीवाला देवाच्या प्राप्तीची? मला शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. तुम्ही त्यांची कीर्तनं तर ऐकलेली असाल. आदरणीय प्रातस्मरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आदरणीय संदीपान महाराज शिंदे हाशेगावकर आदरणीय महाराजांच्या मुखातले एक वाक्य आहे, ते नेहमी सांगत असतात. त्यांचं वाक्य ते सांगतात, जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे. काय वाक्य आहे? जी ज्याची उपज आहे ती त्याची निपज आहे. म्हणजे जे ज्याच्या पासून आलेले ते त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत ते परिपूर्ण होऊ शकत नाही.
आपण सगळे कोणापासून आलोय? बरं जाऊ द्या. तुम्हाला हे तर मान्य आहे ना? हे तर मान्य आहे ना? विज्ञानानं मान्य केले काय? आपल्याकडे आपल्या घरामध्ये जे पाणी आलं, तुमच्या घरात पाणी आहे? बरं. तुम्ही पाणी पिता? बरं, कशाने? त्या ग्लासात पाणी कुठून येतं? नळाला कुठून येतं? विहिरीत कुठून येतं? नदीला कुठून येतं? बरं, पावसात कुठून येतं? ढगात कुठून येतं? असं तिथं जायचंय परत. कुठून आलं? समुद्रात. बोललं पाहिजे, म्हणजे बोलल्याशिवाय उलगडत नाही ते. ऐका, कुठून आलं पाणी? समुद्रातून आलं. हे मान्य आहे तुम्हाला? समुद्राचं बाष्पीभवन होतं, ते ढगाच्या माध्यमातून खाली पडतं. पाणी एकदा जमिनीवरती पडलं का ते कोणत्या दिशेनं धावतं बरं? असं चढ्यानावर धावतं का उताराला खाली धावतं? उताराला धावतं. बरोबर, काय समीक्षण आहे का? खालारा धावे पाणी. कारण ते आलंय कोणत्या दिशेनं? ज्या दिशेनं आलंय त्या दिशेनं त्याची धाव आहे. आणि तुम्ही त्याला किती अडवा, तुम्ही त्याला किती अडवा, किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबायला तयार नाही. तुम्ही पहा, आता आमच्याकडे 2 मोठे धरण आहे अकोले तालुक्यामध्ये. एक भंडारदरा आणि 2 निळवंडा. 2 धरणे महाराज. एक 11 TMC आणि एक 7 TMC. 2 धरणे महाराज मोठमोठी. आता मला तुम्हाला विचारायचंय, सगळ्याच पर्वत रांगा आणि एका पर्वत रांगातून पाणी यायला सुरुवात झालं 15 ऑगस्टच्या पर्यंत भंडारदरा भरणार म्हणजे भरणारच महाराज. आतापर्यंत आताच्या इतिहासामध्ये असं घडलंच नाही अजून का 15 ऑगस्टला भंडारदरा भरला नाही. आता ऐका, एकदा भंडारदरा भरला, असं कधी विचार केला का त्या भंडारदऱ्याने आता आपल्या अकोले तालुक्याचं काम एवढ्यात? आता पावसानं बंद केलं, आता काही तू खाली पाणी जाऊ द्यायचं, असं कधी विचार करता का? नाही. एकदा भंडारदरा भरला तरी ते पाणी तिथून खाली उडी टाकतं. आत्महत्या. तिथून खाली निघालं का लगेच परत अडवलंय. लगेच भंडारदऱ्याच्या खाली धरण आहे दुसरं कोणतं? निळवंडा. ते 7 TMC. अगदी महाराज हे दोन्ही धरणं अगदी पहिल्या सुरुवातीलाच भरून जातात. एवढे मोठे, म्हणजे किती पाण्याचा ओघ असेल, कारण पूर्ण उंच उंच डोंगर आहे, पाणी अडकायलाच मार्ग नाही कुठं. मग आता सांगा, निळवंडाही भरला, कधी विचार केला का त्यांनी आता मला इथून पुढे जायचं नाही, आता मला इथं थांबायचंय? मला निळवंडाही भरलं का ते थांबत नाही, कारण त्याची धाव आपल्या मूळ स्वरूपाकडे. जोपर्यंत ते जायकवाडीला मिळत नाही तोपर्यंत ते थांबत नाही महाराज. का? जे ज्याच्यापासून आलेले ते त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आता तुम्ही आम्ही सगळे एका परमतत्वापासून आलेलोय, आणि जोपर्यंत त्या परमतत्वाचं दर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागेल, तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील या मनुष्य जन्माची इति कर्तव्यता. मनुष्य जन्माची सफलता ही भगवत दर्शनानेच होते. म्हणून मानव देहामध्ये देवाच्या प्राप्तीची म्हणून आता तरी गरज आहे. चला दुसरा मुद्दा, आणि चला तिसरा मुद्दा आहे का हो महाराज, देव आहे त्याच्या प्राप्तीची गरज आहे, पण त्याच्या प्राप्तीचे उपाय, इथे उपायांना तोटा नाही. इथे उपायांना तोटा नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची लालसा निर्माण झालेली असा एक साधक तुकोबाऱ्यांपर्यंत पोहोचला. तुकोबाऱ्यांचे पाय धरले, तुकाराम महाराजांनी चेहरा पाहिला. तुकाराम महाराज होते महाराज, ते संतांना न सांगता कळतं महाराज. हो, एकदा माणसाचा चेहरा पाहिला का त्यांचा भाव कळतो, याची काय अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांनी पाहिलं, साधक दिसतोय, तीव्र जिज्ञासू दिसतोय. तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा काय इच्छा आहे? काय नाही महाराज, मला देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे. तो देव माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा असा सद्भाव माझ्या निर्माण झालाय. मला त्या देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगा. तुकाराम महाराज सांगतात, वा चांगली इच्छा निर्माण झाली. मग ऐका, तुझं व्हावा आहे, तुला देव प्राप्त व्हावा वाटतो ना? मग ऐक, एक सुलभ उपाव तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव मी तुला सोपा एक पर्याय मार्ग, सोपा मार्ग सांगतो. काय? अभंगाचं पहिलं चरण.
बाबा तुला देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर मग ऐक देवाच्या प्राप्तीचा उपाय काय सांगितला. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त चित्त शुद्ध करोनिया भावे गीत गावे तुझ देव भावा आहे हा सुलभ उपाव हा एक सोपा उपाय आणि आम्हाला एवढं एकच सांगणार या पुढचे जीतेंगे तो और लढेंगे एवढं एकच सांगणार आहे. भावाने देवाचं काय गा गीत गा. महाराज देवाला भाव लागतो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये इथे कृतीला महत्व नाही, इथे भावाला महत्व आहे. वाक्य अजून रिपीट करतो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये इथे कृतीला महत्व नाही, इथे भावाला महत्व आहे. कदाचित म्हटलोय मी कदाचित कृती अशुद्ध असेल चालेल पण भाव अशुद्ध चालत नाही. ऐका कदाचित कृती अशुद्ध असेल चालेल पण भाव अशुद्ध चालत नाही. दोन्हीही उदाहरणं सांगतो सेवेला पूर्ण विराम देतो. एक ठिकाण असं पाहायला मिळते कृती शुद्ध आहे भाव अशुद्ध आहे आणि एक ठिकाण असं आहे भाव शुद्ध आहे आणि कृती मात्र अशुद्ध आहे. पण दोन्हीतलं काय श्रेष्ठ आहे हेच नंतर सांगतो. ऐका कृती शुद्ध आहे पण भाव अशुद्ध आहे. काय संत वाङ्मय महाराज काय तुकाराम महाराजांचं वाङ्मय. मला तुकाराम महाराजांचा गाथा ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आणि नाथ महाराजांचं भागवत हे वारकरी संप्रदायाचं प्रस्थांतर आहे. आणि तुम्हाला सांगू हे तीन ग्रंथ ज्याच्या जवळ आहे ना त्याला कविता म्हणायची गरज नाही. खरंच नाही ना मला. पण आता दुर्दैव असं वाचायला कोणाला वेळ आहे ना सारखंच लग्न लागले म्हणून मी मगाशी म्हणलं सारखं इकडून तिकडून इकडे काय इकडे सारखी गाडीतच आहे कधी वाचणार लय अवघड आहे. असं ऐका कृती दिसायला चांगली आहे पण भाव अशुद्ध आहे. कुठं पाहिलं तुकाराम महाराजांनी माहित नाही. पहिला दृष्टांत सांगतो. कोणीतरी एका गावामध्ये एक परमार्थ करणारी स्त्री होती. महाराज परमार्थ करणारी स्त्री आणि इतका परमार्थ तिनं सकाळी उठावं गंगेचं स्नान करावं गंगेचं स्नान करून आली देवपूजा करावी देवपूजा झाली गंध कपाळाला लावला गाथा ज्ञानेश्वरी वाचावी मंदिरातली पूजा करावी घरात अंगणामध्ये तुळशी वृंदावने त्या तुळशीला प्रदक्षिणा घालावी एकादशी सारखं व्रत करावं आषाढी कार्तिकीची वारी करावी कीर्तन भजन ऐकावी आणि इतकी परमार्थिक मग तिचा परमार्थ काही लोकांनी हेरला. अरे काय परमार्थिक आहे आणि मग आता लोकांना हे बाहेरचं दिसलं ना महाराज लोकांना आत काय चाललेलं याच्याशी काही गरज. लोक काय पाहतात गाडी माझ्याकडे बॉडी गाडी माडी त्याच्या भानगडी पाजा. ऐका तिचा परमार्थ लोकांनी पाहिला मग लोक तिची स्तुती करायची. काय परमार्थ आहे. आता हे तिकडे स्तुती करत होते जाऊ द्या करू द्या पण हे तुकाराम महाराजांपर्यंत आलं. एक जण तुकाराम महाराजांच्या जवळ आला तुकाराम महाराजाला सांगू लागला महाराज अशा गावामध्ये एक स्त्री आहे एक महिला आहे काय परमार्थिक आहे. एक दिवस झाले 2 दिवस झाले 4 दिवस झाले 8 दिवस झाले. आता तुकाराम महाराज होते ते त्यांनी घेतलं सहन करून 2-4 वेळेस 7-8 दिवस त्याचं पुराण ऐकलं. मग तुकाराम महाराज होते त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. तुकाराम महाराजाला म्हणले बंद करतो पुराण आता काय आला का जवळ काय त्या बाईचा परमार्थ आहे काय त्या बाईचा परमार्थ आहे. तुला माहिती का तिचा परमार्थ कशासाठी सांगू ना. गो यावा गावा करे
परमार्थ कशासाठी आहे? तुकाराम महाराज तिला स्त्री नाही म्हणले, तुकाराम महाराज तिला बाई नाही म्हणले, तुकाराम महाराज तिला आई नाही म्हणले, तुकाराम महाराज तिला ताई नाही म्हणले, हरिभक्त तर अजिबात नाही म्हणले. काय शब्द वापरलाय? गो यावा गावा ऐसी नवस करी. म्हणा ना पुढचं जोरात. काय? तुकाराम महाराज तिला ताईन हरिभक्त परायण नाही म्हणत. मग एवढा परमार्थ तिचा होता तरी तुकाराम महाराजांनी असं का म्हणलं असेल बरं? तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा तिचा परमार्थ कैचे पुण्य तिचे गाठी. तिच्याकडे पुण्याकरता हे नाही चाललं सगळं म्हणले. मग व्रते विची लोभासाठी. हे व्रत वैखल्य हे नेमकं कशा करताय तुला माहित नाही. तुला माहित नाही म्हणून तुम्ही असेच गबाळ गोळा करून आणता. याला इशारा असं रामकृष्ण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तिचा परमार्थ कशासाठी तुला माहित नाही. पूर्वीचा काळ आहे, पूर्वीचा काळ. आता तुकाराम महाराजांचं वाङ्मय हे किती वर्षाचं आहे? म्हणा ना, किती वर्षाचं आहे? जवळजवळ 400-450 वर्षाचं हे वाङ्मय तुकोबारांचं. तर त्या काळामध्ये आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये लग्न कधी व्हायचे? बालवयात नाही, पाळण्यातच व्हायची. महाराज पाळण्यालाच अनेकांनी बाशिंग बांधलेली आपल्याला पाहायला मिळेल. होती का नाही असा काळ? पाळण्यालाच बाशिंग बांधलं जायचं आणि हिला त्याला द्यायचंय असं ठरवायचे, बरोबर नाही? तसंच तिचं लग्न झालं होतं. कधी? पाळण्यात असताना. मग ती उपवर झाली, उपवर झाली, जवळजवळ 16 वर्षाची झाली. घरचे लोक काही विचारच करीना. 18 वर्षाची झाली. घरातले लोक अजूनही काही विचार करीना. मग ती त्यांना सांगू लागली, आता लगेच लग्न करायला पाहिजे असं घरच्याला सांगू लागली ती. घरचे म्हणले, बाई तुझं लग्न झालंय, मग माझी पती कुठे? ते म्हणले, अगं तो बऱ्याच दिवस झालं काहीतरी घरी भांडण झालं, रागानं गेलाय. मग तिनं विचार केला, आता रागानं गेलेला नवरा गो यावा गावा म्हणजे तो घरी यावा. काय म्हणजे तुकाराम महाराज? गो यावा गावा म्हणजे गो म्हणजे गेलेला, गेलेला यावा. तुकाराम महाराज म्हणतात तिचा परमार्थ देवा करता नाहीये. कोणा करताय? म्हणा 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 जोरात. ऐका, मी माझ्या पदार्थाप्रमाणे सांगितलं. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातले गो यावा गावा अरे ऐसी नवस कर यावा कैचे पुण्य तिचे गाठी. व्रते वेची लोभासाठी. तिचा परमार्थ दिसताना शुद्ध आहे पण अंतकरणातला भाव अशुद्ध आहे. विठ्ठला विठ्ठला. पण अंतकरणातला भाव मात्र शुद्ध आहे. म्हणून एक आता मूर्ती आदरणीय रामभाऊ महाराज राऊत आदरणीय बाबांच्या मुखातून ऐकलेलं चरित्र आहे. काय झालं, एकदा संत शिरोमणी की ज्यांचा व्यवसाय मांस विक्रीचा. काय नाव त्यांचं? सजन कसाई. व्यवसाय कशाचा होता? मांस विक्रीचा. कसा याचा व्यवसाय? कसंही होते ते मांस विक्रीचा त्यांचा व्यवसाय. भर चौकात त्यांचं दुकान होतं महाराज. कशाचं? मांस विक्रीचं. आणि त्या मांस विक्रीच्या दुकानामध्ये एक महात्मा अंगावरती भगवे कपडे, जटा वाढलेले, दाढी वाढलेली, रस्त्यानं चाललेला आहे. आणि रस्त्यानं चौकातून चालताना नेमकं ते दुकान चौकातच होतं. कोणाचं? सजन कासयाचं. ते चौकातून जाताना त्यांचं लक्ष त्या सजन कासयाच्या दुकानाकडे गेलं. कोणाचं? साधूचं. तर माळकऱ्याचं लक्ष तिकडे जाऊच नाही पण गेलं. त्या महात्म्यानं सजन कासयाच्या दुकानाकडे पाहिलं आणि त्या दुकानामध्ये, त्या दुकानात जे मांस विक्रीचं म्हणजे पारडं होतं ना, ते काटा, त्या काट्याच्या पारड्यात माप होतं. माप. पण ते माप कशात होतं माहिती का? शालिग्रामचं होतं. कशाचं? शालिग्रामचं माप होतं. महात्म्याने पाहिलं, अरे शालिग्राम नियमच्या पारड्यात कसं? शंका निर्माण झाली. बरं, अशी शंका का निर्माण झाली? शालिग्राम म्हणजे सामान्य नाही महाराज. शालिग्राम म्हणजे साक्षात भगवंताची. काय? मी नाही बोलत. संत हो का भलते याती शालिग्राम विष्णू मूर्ती. तुकोबारांचं प्रमाण आहे. शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान आहे. आणि साक्षात भगवान
प्रशंका निर्माण झाली ना महाराज त्यांना. जवळ आले. का बरं त्यांच्या पारड्यात देव राहत होता? महाराज घडलं होतं असं, त्या सजन कसाईने दुकानावरती बसायचं आणि बसल्या बसल्या भगवंताचं नामस्मरण करायचं. कोण? सजन कसाई. मांस विक्रीचा व्यवसाय करणारा भजन करत होता. कीर्तन करणारे कीर्तीने गेले, एवढी अवघड परिस्थिती. आणि मग बरं तो भजन करायला लागला. तो का शिल्ला बाडे महाराज पैसे 1 किलोचं माल 1 किलो घ्यायचे, पैसे पावशेरचे द्यायचे. किती दिवस चालणार महाराजाला? असा कुठं संसार चालतो का हो? घरातले लोक बोलतील. महाराज स्वतः भगवंताने त्याच्या पारड्यात जाऊन बसलं. पैसे 1 किलोचे दिले, 1 किलोच माल. पैसे पावशेरचे दिले, पावशेरच माल दिले स्वतः. ते महात्मा सजन कसाईच्या जवळ आले. रामकृष्ण हरी म्हणले महाराज, रामकृष्ण हरी. अहो म्हणले काय तुम्हाला अक्कल आहे का? म्हणलं अहो काय झालं? काय झालं म्हणजे? अरे हे कोण आहे माहिती तुला? कोण आहे? अरे म्हणे हा शालिग्राम आहे. शालिग्राम? कोण असतो शालिग्राम? शालिग्राम म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती आहे. म्हणलं असं? मला माहित नाही महाराज. कुठून आला, कसा आला मला काही माहित नाही. देव असेल तर घेऊन जा म्हणजे. त्यांनी त्या महात्म्याच्या पदरात त्या शालिग्राम टाकला. महात्मा नदीला गेला, वाळून घासलं, पाण्यानं स्वच्छ धुवून काढलं, घरी आला, दही दूध तूप अभिषेक केला. संध्याकाळी सुंदर अशा प्रकारचा नैवेद्य तयार केला. पनीरची भाजी, चपाती, मेथी भाजी, शेंगदाण्याची चटणी, चपाती, वरण भात, श्रीखंड असा सुंदर नैवेद्य तयार केला. आणि त्या शालिग्रामला नैवेद्य दाखवला. संध्याकाळी शेज आरती केली. शेज आरती करून झोपला. कोण? तो महात्मा. झोप लागती नाही कुठं. भगवान स्वप्नात आले आणि सांगितलं उठ, मला जिथून आणलंय तिथं नेऊन ठेव. महात्म्याने डोळे उघडून पाहिले. अरे घड्याळाकडे पाहिलं, 5च मिनिटं बाकी आहे. घड्याळाकडे पाहिलं, 5च मिनिटं बाकी आहे. आणि मग स्वप्न पडलं असेल, ते परत झोपले. डोळा लागतोय नाही कुठे. भगवान परत स्वप्नात आले, उठ, मला जिथून आणलंय तिथं नेऊन ठेव. एकदा झालं, दोनदा झालं, काही उठना गेला ना, काही नेऊन ठेवी नाही गेलाय. देवानं गदाच आणली. उठ, मला जिथून आणलंय तिथून नेऊन ठेव ना. तर एका मला तो महात्मा उठला, तो शालिग्राम उचलला, सजन कसायच्या पारण्यात नेऊन ठेवला, घरी आला. माझा दृष्टांत संपला. महाराज अभिषेक केला, दया दुधानं अभिषेक केला, पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला, तरी त्याच्या घरी राहायला त्याला आवडत नाही. आणि ज्याला मांस विक्रीच्या पारड्यात राहायला आवडतं, ही कृती कशी? कृती अशुद्ध आहे, पण अंतकरणातला भाव शुद्ध आहे. विठाला विठाला कशी आहे? संप्रदायामध्ये महत्व नाही, अंतकरणातला भाव असावा लागतो शुद्ध. ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून सगळ्या संतांचा आग्रह देवाला भाव लागतो. म्हणून भावे गावे गीत, भावानं देवाचं गीत गा. तुला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, देवाच्या प्राप्तीचा हा सुलभ म्हणजे सोपा उपाय. काय कर?
देवाचं भावानं काय गा गीत गा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, चित्त शुद्ध करून या भावे गीत गावे. देवाचं गीत गात असताना अंतकरण शुद्ध करून भावानं देवाचं गीत गा. किती सोपा उपाय महाराज या कलियुगामध्ये भगवंताच्या दर्शनाचा. तुम्ही बाकीची कुठली साधनं करत बसू नका. सगळ्या संतांनी बाकीच्या सगळ्या साधनांचा काय केलाय, निषेध केलाय. हो, एक एवढं सांगते, या देवाच्या प्राप्ती करता काही काही केलं नाही म्हटलं. नाना साधनाच्या केल्या तरी त्या नपवती याच्या जाणो जाता जाणे बघाली योगाभ्यासे सिद्धी रोदिती वाटा. धनी आनंदाची सापड वेळ, धनी आनंदाची सापड वेळ. तुम्हाला कोणी सांगितलंय नाना साधना करत बसा? संतांनी अगदी स्पष्ट मत आहे संतांचं. काय? जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नियमन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणी. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हतयोग, बुधपीडन कुंडली कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. संत सांगतात हे जटीत घालू नका तुम्ही विनाकारण. एवढं सोपं साधन आहे कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं. काय? भावानं देवाचं गीत गा. मग काय होईल? तुकाराम महाराज सांगतात, देव तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. एक साधन सांगितलं. दुसरं साधन तुकाराम महाराज सांगतात काय? अनेकांचे कानी गुणदोष मनान आणि अनेकांचे गुणदोष मना न आणि तुझं भावा आहे देव सुलभ उपाव. दोन. अजून एक उपाय सांगतो म्हणले. काय कर? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावरती तुझं हे मस्तक टेकव. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तीन. चौथा उपाय सांगितला. वेचिते वचन जेणे समाधान राहे, जेणे राहे समाधान. ज्यानं तुझ्या जीवनामध्ये समाधान म्हणजे चित्त स्थिर होईल, होण्याकरता तू कोणाचं काय कर? वचन वेचत असताना, बोलत असताना तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मला असं बोल, वेचिते वचन जेणे राहे समाधान. आपलं समाधान बिघडणार नाही असं वचन तू बोल. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि एवढं सगळं नाही जमलं तरी तुला जालिम उपाय सांगतो शेवटच्या चरणात. तुका म्हणे तुका म्हणे
माऊली तुला देव प्राप्त व्हावा जर अशी अपेक्षा इच्छा तुझ्या अंतःकरणामध्ये असेल तर तुला त्या देवाच्या प्राप्तीचे सुलभ म्हणजे सोपे उपाय सांगतो. काय काय? भावानं देवाचं गीत गा. एक, अनेकांचे कानी गुण दोष मनाना आणि. दोन, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तीन, वेचिते वचन जेणे राहे समाधान. चार, आणि तुका म्हणे फार काय उपकार. फार उपकार करा आणि फार नाही जमलं थोडा तरी परोपकार. पाच, हे पाच पर्याय तुकाराम महाराजांनी देवाच्या प्राप्तीचे सांगितले. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देवाच्या प्राप्तीचा उपाय तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. आणि म्हणून आपण अगदी प्रस्तावनेमध्ये देवाचं अस्तित्व जगामध्ये आहे का नाही तर देव एवढं ऐकून नाही देणार राहिले म्हणा ना मग. आहे 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 तर त्याची गरज काय. दोन, गरज आहे तर त्याच्या प्राप्तीचा उपाय काय. तीन, या तिन्ही गोष्टीचा विचार प्राप्त वेळेमध्ये अगदी माझ्या मर्यादित वेळेमध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कीर्तन तसं अगदी वेळेवर चालू झालं होतं आणि कीर्तन वेळेवरच चालू झालं पाहिजे. महाराज अलीकडे कीर्तनाची वेळ 7:09 वाजते ना महाराज. कीर्तन 7:30 पावणे 8ला सुरू होतं. बरं झालंच पावणे 8ला. कीर्तनकार गायक असेल तर रामकृष्ण हरिन रूप पाहताची चाल अशी घोडून बरं त्याच्यात आता हे बिचारे गायक चांगले संस्थेचे म्हणून त्यांना माहिती आहे. नाही तर काय सांगायचं तुम्हाला, जवळजवळ अर्धा पाऊण तासाची चालत असते महाराज. ते सरगमन पखवाज्यांचे चक्रधारण धडंग 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 बसलेल्या माणसाला वाटते चाललंय काय हेच काही कळत नाही. इतकी राऊत बाबांच्या 2-3 दिवसात एक क्लिप व्हायरल झाली. महाराज एवढं प्रदूषण आहे सध्या कशाचं. ते म्हणले अजून 10 वर्षात आहे ना 80% लोक बहिरी व्हायची. महाराज एवढा आवाज आहे या पखवाजांचा, इतका आवाज वाढवला जातो. पखवाजाला वाटतंय माझा मोठा पाहिजे, गायला काला वाटतंय माझा मोठा पाहिजे. खरंच ना. बरं आपण म्हणाले तर गेलो ना गायकाला मार थोडासा माईक माग करा असं पाहतो तो कीर्तनकाराला घडलेली घटना सांगतो बोरवाडीची. मग माझ्यासमोर माणूस आहे. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती वर्तमान काळामध्ये. काय आदर नाही राहिला कोणाबद्दल. आणि किती आवाज असला पाहिजे महाराज. लोकांना आवाज जाईल इतका आवाज असला पाहिजे. त्याला एवढा विपो वाढून दिला जातो महाराज. इतका ट्रबल इतका कडक आवाज असतो बसलेला वाटतं नेमकं कीर्तनातच बसलो भयानक आवाज दिला जातो महाराज करून. ह्या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे. अतिशय सुंदर गोड अशा प्रकारचं इथलं वातावरण, अतिशय छान अशा प्रकारची चाल ज्यांनी गायली सगळ्या गायनाचार्य मंडळीला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्य दोघांच्या चरणी विनम्र भावना अभिवादन करतो. विनयकरी बाबा त्यांनाही धन्यवाद देतो. महाराज आपण हे जपलंय मुंबईकरांनी. आजही मुंबईमध्ये जर पाहिलं तर बहुतेक अंशी जवळजवळ बहुतेक अंशी म्हणजे 99% सगळी माणसं धोत्रावर असतात. एका गोष्टीचा फार आनंद वाटतो मला. म्हणजे मुंबईचं हे पाहायला मिळतं मला चांगली पद्धती. अलीकडे आता हे पॅन्टीवाले जवळजवळ धोत्रावाले जवळजवळ संपतच आले. हे जपलं पाहिजे आपण. सगळी टाळकरी मंडळी दोन्ही मृदंगाचार्य त्यातल्या त्यात विनयकार्याला तरी कमीत कमी फेटा असला पाहिजे, धोतर असलं पाहिजे आणि कंबर बांधलं पाहिजे. महाराज गावाकडं जीनच्या पॅन्टवरती विनेकरी अवघड परिस्थिती. मला विनेकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मागे चोपदार हे संप्रदायातलं सेवा आहे महाराज. अतिशय गोड अशा प्रकारचे चोपदार त्यांना धन्यवाद देतो. हा आवाज ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला स्पीकरवाले अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण जे करतात त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या बाजूला उपस्थित आपण सगळी पुरुष मंडळी वारकरी मंडळी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. तुम्हीच क्रांती केली आता या वर्षात अगदी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून या सेवेचा आग्रह आदरणीय नारायण शेठ बोर असतील आणि आदरणीय आवटी बाबा असतील या सगळ्या मंडळीचा बऱ्याच दिवसाचा आग्रह होता या सेवेचा. आणि म्हणून आग्रहानं खरं तर ही सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली. त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आणि
परिसरातून आलेली श्रोते मंडळी, माझ्यावरती प्रेम करणारी अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आणि आता एखाद्याचं नाव घेतलं तरी एखाद्याचं राहणार आहे, ज्याचं राहील तुमचं नामचं काय वाटतंय म्हणजे असा दोष माझ्या पदरामध्ये येऊ नये म्हणून जी काही मंडळी इथं उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करतो. ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करून भगवान गणरायांना एकच प्रार्थना करतो, ए भगवान, जीवनामध्ये आता आमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, फक्त तुझ्याकडे आम्हाला एकच मागायचंय, दुर्बुद्धी ते मना सदा न उपजो नारायणा, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. आम्हाला तुझं काही नकोय, फक्त ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी आम्हाला नको. कारण या दुर्बुद्धीचा काय परिणाम आहे, तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचतात, वर्तमानपत्र वाचायची गरज नाही कारण सगळ्यांच्या हातात आहे. महाराज आता आम्ही मुंबईला येताना ट्रेन मध्ये पाहिलो, प्रत्येक जण आपल्याच नादात, म्हणजे कोणी कोणाकडे पाहिला नाही, हलू नये चालू नये, कोणी कोणाशी बोलू नये, प्रत्येकाच्या हातात ते मोबाईल, दोन्ही कोण दोन वायरी घातलेल्या. एवढी अवघड परिस्थिती महाराज. अरे घरात तुम्ही रस्त्यानं जाताना तर तो मोबाईल ठेवा, किती अवघड परिस्थिती हो. एक त्या मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात गेला, ते मोबाईल फेका जरा आहे ती, म्हणजे तो मोबाईल जेवढा चांगला आहे ना मला, तुम्हाला खोटं वाटत, एवढ्या 10-20 वर्षामध्ये ना एक काय काय बरं व्हिडिओ जाणार आहे मला, खरंच व्हिडिओ जाणार आहे. ते मोबाईल शिवाय जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मला. त्या मोबाईलला जरा फेका, कमीत कमी 1-2-4 तास तरी त्या मोबाईलला फेका, थोडंसं अंतर्मुख व्हा आणि स्वतः इथं आलोय कशा करता असा स्वतःचा एक दिवस कधीतरी विचार करा आणि आपल्याला त्याचा अनुभव, त्याचा प्रत्यय आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा आपण हा परमार्थ जिवंत ठेवलाय. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्या करता का तुम्ही टाळ्या वाजवायच्या कडे खूप सुंदर अशा प्रकारचा परमार्थ आपण मुंबईकर मंडळी करतात. तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून भगवान गणरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि एकच मागतो भगवान गणरायांकडे, सर्वे सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रानुपश्यन्ति मा कश्चित दुःख मापनुयात. कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ देऊ नको, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी कर अशी प्रभूच्या चरणी विनम्र भावानं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी, कुणी कंटाळा करायचा नाही. तुकाराम 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 तुकाराम